परमेश्वर फोकस व्हावा लोकसभेमध्ये आमच्या सगळ्यांची सहकार्य होते त्यामध्ये असून लोकसभेत चांगले असं घातक अजून कधी पाटील पथारे गीतांजली विजय शेळके भास्कर पवार विजय शेळके फाउंडेशन याच्यामध्ये असताच आपण सगळी वर्गणी आणि विचारलो आजचा हा कार्यक्रम एका विषयाने कौटुंबिक हा कार्यक्रम आहे गुलाबराव शेळके आणि त्यांच्या नंतरच्या काळामध्ये उदय गुलाबराव शेळके या दोघांनी आपल्या आयुष्याचा उत्तम कार्यखंड हा समाजाच्यासाठी दिला विशेषतः नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातल्या कष्टकऱ्यांच्यासाठी दिला अशांचं एक कायमचं स्वरूप व्हावं स्मारक व्हावं आणि या दृष्टीने फाउंडेशनची स्थापना या ठिकाणी केली उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन आणि त्याचं विरोध चिन्ह आणि अलीकडचा काळ हा सगळा संगणकाचा कालखंड आहे त्या संगणकाच्या कालखंडामध्ये संकेतस्थळ याला एक अतिशय महत्त्वाचं आहे आणि या दोन्ही गोष्टींची सुरुवात आज या ठिकाणी होते मला आनंद आहे की या उपक्रमाला सदिच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आज स्वातंत्र्याचा सण साजरा करण्याचा दिवस असताना सुद्धा एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत याचा मला मनापासूनचा आनंद आहे अनेक सरकारने आता आपल्यापुढे विचार केले गुलाबराव शेळके एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व अतिशय गरीब कुटुंबातले दुष्काळी भागातले आणि तो कालखंड असा होता की स्वतःचा प्रश्न सोडवायचा असेल तो मुंबईला गेल्याचं गत्यंतर नाही विशेषतः नगर जिल्ह्याचा हा दुष्काळी भाग नगर जिल्हा ही काही सांगण्याची आवश्यकता नाही की जिथं पाणी आहे पिण्याचं किंवा अन्य त्या ठिकाणी कारखान लागली सहकार वाजलेला होता आणि काही भागामध्ये पिण्याच्या पाण्यापासून इथे टंचाईला तोंड देण्याचा प्रसंग यायचा त्याच्यामध्ये फायद्याचा उल्लेख हा करावा लागेल आणि जगायचं कसं ते जगणं सन्मानाने जगायचं तर घाम लावल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही ही स्थिती असायची आणि त्यावेळेला पारनेच्या भागातली तरुण पिढी मुंबईचा रस्ता घेतला मला आठवतं की अनेक कार्यक्रमाला मी मुलांसमोर आलं असेल दोन तालुके असे होते एक पारनेर आणि एक पुणे जिल्ह्यातलं जुन्नर त्या काळात जुन्नर सुद्धा आज सुंदर बदललं आहे पण त्या काळात सुद्धा जुन्नर हे मुंबईवर जोडलं तुम्ही क्रॉफर्ड मार्केटला गेलात वायकरच्या मार्केटला गेला तर जुन्नर तिथं सापडणार आणि मुंबईच्या बंदरामध्ये गेलात किंवा कष्ट करण्याच्या संबंधी जी साधनं आहेत एखादी कापड गिरणी घ्या त्या परिसरात गेल्या तर तिथं पारनेरचा कुणी ना कोणतरी मिळतायचा आणि या दोघांना मुंबईमध्ये एका वेगळ्या नावाने समजायचे जिल्ह्याच्या मंदिराला जुलही म्हणायचे आणि पारनेरच्या मंदिराला नवी म्हणायचे
त्यांची ओळखच या पद्धतीने वाढवली असते. आणि सगळी जमात कष्ट करणारी सन्मानाला जाणीव याच्यासाठी प्रयत्नाची फार कष्ट करणारी आणि त्याचा उल्लेख गुलाबराव ही या नगरीमध्ये त्या कालखंडामध्ये आली. 10 आणि 15 रुपये महिना तत्काली मिळवायचे आणि कसं ते जगायचं आणि शिक्षण घ्यायचं हे सूत्र त्यांनी कायम ठेवलेलं असतं. आणि त्यामधूनच पदवीला झाली आणि पदवीलापेक्षासुद्धा सॉलिसिटर झाले. वकील अनेक होतात पण सॉलिसिटर होणं ही काही साधी गोष्ट नाही. फार थोडे लोक सॉलिसिटर आहेत. आपल्या देशाच्या राजकारणामध्ये काही लोकांनी तिथपर्यंत शिक्षण घेतलं की जे सॉलिसिटर झाले आणि त्याचा जर उल्लेख करायचा असेल तर महात्मा गांधींचं नाव घ्यावं लागेल, जवाहरलाल नेहरूंचं नाव घ्यावं लागेल. इंग्लंडला जाऊन सॉलिसिटर झाले. नंतर राजकारणामध्ये स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये पहिले हा भाग सोडूया. पण पार्श्वभूमी नसताना मुलांमध्ये जिद्द होती की ही सॉलिसिटर होणं आणि सॉलिसिटरची फॉर्म ही आपली काढणं ही काही साधी गोष्ट नसते. मुंबईमध्ये काही मोठा फॉर्म सॉलिसिटरचा सवन देशाच्या नंतर देशाच्या अनेक कायदेविषयक गोष्टीच्या संबंधी मार्गदर्शन या सॉलिसिटर फॉर्म करतात. आणि त्या रस्त्याला मराठी माणूस फारसा कधी दिसत असेल त्या रस्त्याला जायचा निर्धार हा गुलाबरावांनी केला आणि ते सॉलिसिटर झाले. पण सॉलिसिटर झाले तर लक्ष होतं फार नाही. लक्ष होतं आपल्या माणसांच्याकडं आणि त्याचं जीवन बदलायचं असेल तर सरकारशिवाय पर्याय नाही हा विचार गुलाबरावांच्यामध्ये मनापासूनचा होता. आणि त्यामधूनच या बँकेचा जन्म झाले. त्यांच्या अनेक बँकेच्या कार्यक्रमात मी गेलो आणि हे बघितलं की या ग्रस्ताला त्यांनी कष्टाने बँकिंग क्षेत्राच्या संबंधीचं एवढं ज्ञान हे त्यांनी प्राप्त केलं. यांचं कर्तृत्व फायद्याच्या नंतर फक्त एका लहान बँकेपुरतंच त्यांना ठेवणं योग्य नाही. आणि आम्ही अर्ध्याने त्यांना एकदा सुचवलं की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बँक किंवा आता आशियातील सगळ्यात मोठी सरकारी बँक राज्य सरकारी बँक त्याची धुरा तुम्ही सांभाळा. त्या ठिकाणी केली आणि महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून गुलाबरावांनी अतिशय उत्तम काम केलं. ही बँक साधीसुधी बँक नव्हती. या बँकेचं नेतृत्व एकूणभाव नेत्यांनी केलं की जे सरकारी क्षेत्राचे प्रचंड योगदान दिलेलं असं व्यक्तिमत्व. लजूभाई समेदास हे खतरनाक होते. आपल्या आपल्या राज्यामध्ये एस टी कॉर्पोरेशन सुरू झालं. ही एस टीची गाडी सुरू झाल्याच्या नंतर त्यावेळेचे महाराष्ट्राचे परिवहन खात्याचे मंत्री होते यशवंतराव चव्हाण. आणि यशवंतराव चव्हाण यांनी एस टी कॉर्पोरेशन याची जबाबदारी लजूभाई समेदास यांच्याकडे दिली. आणि लजूभाई समेदास यांची पार्श्वभूमी राज्य सरकारी बँकेची होती की ज्या बँकेमध्ये गुलाबराव अध्यक्ष झाले. ती बँक साधी नव्हती. भाऊसाहेब मेहे अध्यक्ष होते, वसंतराव पाटील अध्यक्ष होते, भाऊसाहेब थोरात अध्यक्ष होते. आणि अशा कर्तृत्वात आणि सरकारच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या मालिकेमध्ये गुलाबराव जाऊन बसले. ते कोणाच्या शिफारशी नाही, त्यांच्या कर्तृत्वाने आज त्या ठिकाणी ते जाऊन बसलेले. सरकारी बँकांच्या मध्ये
महाराष्ट्राचा नंबर देशात मोठा आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक ही 3 राज्य अशी आहेत की देशातल्या निम्म्या सरकारी बँका, नागरी बँका या राज्यात आपल्याला बघायला मिळतात. आणि तिथून ह्या सहकाराचा विस्तार झाला. आणि त्या सहकाराचा विस्तार करत असताना आपण स्थापन केलेली संस्था ही नीट चालली पाहिजे, हा दृष्टिकोन नेहमीच गुलामांचा राहिलेला होता. याचा उल्लेख या ठिकाणी आता बाळासाहेबांनी केला. 0 पैसे घेतल्याच्या नंतर थकवायचे नाहीत, हा स्वभाव संचालकांचा आणि बँकेच्या सगळ्या सहकाऱ्यांचा बनवणं ही काही साधी गोष्ट नसते. अनेक ठिकाणच्या अनेक बँका संकटात गेलेली बघायला मिळतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण घेतलेला पैसा देण्याची प्रवृत्ती ही नसल्याचं चित्र या बँकांच्या बंद करण्यामध्ये दिसतं. पण आज तुमची बँक ही 100% वसुलीच्यासाठी यशस्वी झालेली बँक 0 आणि त्याचं महत्त्वाचं कारण एक तर गुलामरावनी लावलेली शिस्त. गुलामराव घेण्याच्या नंतर उजळणी हातामध्ये जबाबदारी घेतली आणि उजळणीची परंपरा चालू ठेवायची भूमिका घेतली. आणि त्याच्यानंतर आज गीतांजली आणि बाकी तुम्ही सगळे या काळात मनापासून लक्ष देतात. आणि त्यामुळे आज या बँकेचं स्थान हे निर्माण झाले. उजळणी या बँकेचं नेतृत्व केलं. तसं अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं सुद्धा नेतृत्व. मोठी बँक आहे महाराष्ट्राची आणि चांगल्या लौकिकच आहे. बाळासाहेब पण आता या बँकेची मला काळजी वाटायला लागली. आज त्या ठिकाणी कोण येऊन बसले आणि कसे लोक माहिती नव्हतं. जसं त्याच्या भाषेनं करणं योग्य की ते काही शिकवायचे सगळ्यांना माहिती. पण नगर जिल्ह्याच्या सरकारी बँकांच्या विशेषतः या बँकेच्या सहाय्यानं नगर जिल्ह्याच्या सरकारी कारखान्याचा उगम झाला. ही सगळी जी सरकारी कारखानदारी वाढली आणि अनेक कारखाने बाळासाहेबांचाच कारखान्याचा समन्वयाचा बघितला. तो उत्कृष्ट व्यवस्थापन याचा लौकिक असलेला कारखाना ही सगळी कारखानदारी उभी राहिली. त्याच्यामागं या सरकारी क्षेत्रातल्या बँकांचं योगदान हे अतिशय मोठं. आणि त्यामुळं त्या बँकेचे नेतृत्व करण्याची संधी उदयाला मिळाली याचं एक समाधान आपल्या सगळ्यांना होतं. कधी बँकेचा काही प्रश्न असेल तर हक्कानं मंडळाचे मार्ग काढण्याच्या संबंधीचा प्रयत्न करायचा. आज या ठिकाणी आनंदराव अडसूळ आहेत, याचा मला आनंद आहे. आनंदराव अडसूळ हे बँकिंग क्षेत्रामध्ये कामगार मिळते. सहसा मिळाले काही कामगार याच्यामध्ये कुठे ना कुठे वाद होत असतात. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेचं नेतृत्व गेल्या अनेक वर्ष आनंदराव त्या ठिकाणी करत आहेत. आणि आनंदरावनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली की लोकांच्या प्रश्नाच्यासाठी संघर्ष करायचा, पण तुटून द्यायचं नाही. तिथं कुठं थांबायचं या संबंधीचं तत्त्व त्यांनी कायम पाळलं. आणि त्यांच्या आयुष्याचा बराच काळ शिवसेनेत गेल्यानंतर सुद्धा संयमी व्यक्तिमत्व होतं. त्यांची उपस्थिती ही बँकेमध्ये उदय आणि गुलामरावनी जी काही कामगिरी केली त्याच्याबद्दलची त्यांच्या अंतःकरणात असलेली आस्था ही व्यक्त करण्याच्यासाठीच आज या ठिकाणी होती. मी काय अधिक बोलून या ठिकाणी आपल्याला घेऊ इच्छित आहे. वेळी खूप झालेला आहे. आता ही सगळी जबाबदारी गीतांजलीने आपल्या खांद्यावर घेतली. तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी
की पूर्ण ताकदीनं संस्थेच्या हितासाठी आणि सभासदांच्या लोकांच्या भल्यासाठी त्यांच्या फाशीशी उभं राहणं हे आपल्या सर्वांचे कर्तव्य. तुम्ही लोक फाळलेकर तसे साधी लोक आहेत. आता मी बघतो फाळलेले होते, फाळलेली सुद्धा फाळलेकर आता बोलायला लागली. नगरला एकदा मी गेलो होतो निवडणुकीच्या काळात, तेव्हा पुलिसने चर्चा केली त्या फाळण्याच्या प्रतिनिधी दिल्लीच्या लोकसभेत कसा बोलला, अशी काहीतरी चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर नेहमीला दिल्लीला गेलो, आम्ही शपथ दिली होतं. तर माझ्या घरी एका खोलीमध्ये पार्लेचा खासदार आणि माझ्या ऑफिसमधला एक स्टाफ दोघं बसले. ते फासतात. मी माझ्या स्टाफला विचारलं काय चाललं तुमच्या इथं. त्यामुळे शपथ इंग्रजी घ्यायची, त्यामुळे ती कशी घ्यायची ते मी त्या ठिकाणी सांगतो. आणि पार्लेमेंट सुरू झालं, नाव पुकारलं, गजाने इंग्रजी शपथ दिली. आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की इंग्रजीतच घेतलं पाहिजे असं नाही, पार्लमेंटचे नियम असेल की तुम्ही राज्याच्या भाषेत सुद्धा इथं बोलू शकता. मग तर काय गाडी सुचली. त्यांना सांगितलं की मराठीत बोलू शकता. आणि पहिल्यांदा नेहमी झालेल्या पार्लमेंटच्या या सभासदांनी तिथं मराठीमध्ये जोरकन वाचन ठोकलं आणि आपल्याला फसल्याच्या संबंधीचे सांगायचं तात्पर्य असं की दुष्काळ आहे, संकट आहेत, पण त्या दुष्काळावर संकटावर मात करण्याची जिद्द ही असलेली प्रचंड लोकसंख्या आहे. आणि ती फारले आणि नगर जिल्ह्याच्या विशेषतः दक्षिण भागामध्ये फकरसानं आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा कर्तृत्वान मुलामधूनच गुलामराव आले आणि त्यांच्या नंतरची कारकीर्द ही उजळणी चालवली. आणि आज गीता देवी आणि त्यांची सगळी सहकारी तेच काम करून देतात. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सदिच्छा. आपण त्यांच्या पाठीशी कायमच्या ठेवूया एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द सोडतो. बँकेचे उपाध्यक्ष भास्करजी कवाद आभाराची सांगता होईल.